बिर्याणी कुठलीही असो, मग ती दम बिर्याणी असो किंवा व्हेज बिर्याणी असो, सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे त्यातला बिर्याणी मसाला. त्या बिर्याणीची चव, सुगंध, रिच फ्लेवर आणण्याकरिता हा मसाला जर घरी केला तर अगदी आपल्या घरगुती साहित्यात, घरात अवेलेबल असलेल्याच गोष्टींमध्ये आज आपण अचूक प्रमाणात आणि प्रमाणबद्ध कृतीत बिर्याणी मसाला कसा करायचा ते आपण बघतोय. अगदी 10 मिनिटात बनणारा बाहेरचा विकतचा मसाला आणण्यापेक्षा नक्की करून बघा. खूपच सोपी रेसिपी आहे. चला तर मग. त्याआधी तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये मनापासून स्वागत करते आणि लगेच रेसिपीला सुरुवात करूया. चला पटकन साहित्य बघूया. 1 वाटीभर धने, 5 ते 6 काश्मीरी मिरची, 1 चमचा जिरं, 2 ते 3 जावित्री, 5 ते 6 चक्रफूल, 10 ते 15 लवंगा, अर्धा चमचा दगडफूल, 1 चमचा कसुरी मेथी, 4 ते 5 इंच दालचिनी, 8 ते 10 तमालपत्र, 1 जायफळ, 1 चमचा बडीशोप, 5 ते 6 हिरवे वेलदोडे, 7-8 मसाला विलायची, अर्धा चमचा शहाजिरं, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा खसखस. साहित्य बघितलं. आता लगेच आपण कृतीकडे वळूया. त्याकरिता या ज्या काश्मीरी मिरची घेतल्या आहेत याचा देठ काढून आतमधल्या सगळ्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या. यामुळे मसाल्याला पांढरट रंग येणार नाही. कुठलाही मसाला भाजताना जाडबुडाची कढई वापरायची. त्यामध्ये आपण तमालपत्र घालून घेतले आणि बिया काढून घेतलेल्या काश्मीरी मिरची घालून घेतोय. कुठलाही मसाला भाजताना त्या पदार्थाचा जो वजन असतं त्यानुसार क्रमाक्रमाने सुरुवात करायची. मिरची आणि तमालपत्र एकदम हलकं असल्यामुळे त्यात मॉइश्चर कमी आहे, म्हणून सगळ्यात सुरुवातीला आपण ते भाजतो आहे. कारण आपली कढई विशेष गरम झालेली नसते, त्यामुळे पदार्थ जळण्याची शक्यता कमी होते. आपल्याला हे मंद गॅसवर भाजायचं आहे. फार हलकं असल्यामुळे अगदी 2-3 मिनिटं पुरे होतील. हे भाजून झालेलं आहे. आता आपण त्याला एका वेगळ्या बाउलमध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊया. आता आपण यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा शहाजिरं, 5 ते 6 चक्रफूल, 10 ते 15 लवंगा, 1 चमचाभर दगडफूल, 6 ते 7 मसाला विलायची, 4 ते 5 हिरवे वेलदोडे, आपण जायफळ बाजूला ठेवून घेऊया, 5 ते 6 इंच दालचिनी, 3 ते 4 जावित्री, 1 चमचाभर काळी मिरी, 1.5 चमचा बडीशोप. असं सगळं घालून छान मंद आचेवरती आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. मसाल्यांना एकदम छान रंग आलाय, व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्यात 1 चमचा कसुरी मेथी घालून घेऊ आणि थोडंसं परतवून घेऊ, कारण आपली कढई गरम आहे. मसाले भाजण्याकरिता अगदी 2 ते 3 मिनिटं पुरेसे आहेत. मसाल्यांचा एकदम मस्त सुगंध पसरलाय घरात. आता आपण हे सगळे मसाले थंड होण्याकरिता एका भांड्यात काढून घेऊया. आता त्याच कढईत 1 चमचाभर खसखस हलकीशी भाजून घेतोय आणि ती पण आपण मसाल्यात मिक्स करून घेऊया. आता आपण कढईत 1 वाटीभर धने घालून घेऊया आणि भाजायला सुरुवात करू. धने हलके असल्यामुळे ते पटकन भाजल्या जातील, तर आपल्याला सतत भाजत राहायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात धने भाजल्या जातील. बघा रंग बदललाय, एवढेच भाजायचे आहे. नेहमी जसा मसाला करतो तेव्हा आपण थोडे डार्क करतो, तसं काहीच करायचं नाही आहे. तेही आपण आता वेगळ्या एका भांड्यात थंड होण्याकरिता काढून घेऊया. यामध्ये आता एक अख्खं जायफळ फोडून घालून घेऊ.
आणि सगळे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेऊया. आपण जेव्हा हे मसाले मिक्सरला काढू, तेव्हा आपल्याला हे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. अगदी फाईन पावडर करू नका. बघा मी तुम्हाला दाखवते असं रवाळ ठेवायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा विलायची पूड घालून परत एकदा सगळं एकत्र करून घेऊ. आणि बस अगदी 10 मिनिटात आपला बिर्याणी मसाला तयार झाला आहे. मस्तपैकी अगदी घरगुती साहित्यात आपला बिर्याणी मसाला तयार झाला आहे. हा तुम्ही 1 ते 2 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक यू.